नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होत आहे की स्पर्धेला आता सुरुवात होते आणि स्पर्धेला आता सुरुवात झाल्यानंतर मात्र सर्वजण अगदी मुळशी गावातील लोक अगदी एकजुटीने तेथे येतात आणि सर्वांचं लक्ष केवळ एका कपलवर असतं, म्हणजे आपले जानकी ऋषिकेश यांच्यावर। तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेश आणि बाकी जे काही 5 जोड्या असतात तर त्या तेथे हजर असतात। अगदी ह्या सर्व कपल्स ही स्पर्धा खेळण्यासाठी अति उत्सुक असतात आणि यात मात्र अगदी ॲटिट्यूड आणि उत्सुक असते तर ती ऐश्वर्या आणि सारंग या दोघांची जोडी। ऐश्वर्याला असं वाटत असतं की काही झालं तरी आता ही स्पर्धा आपणच जिंकणार आहोत आणि ह्या स्पर्धेचं 25 लाखाचं प्राईज तर आपल्याला मिळणार आहेत, म्हणून त्यांनी आता या स्पर्धेसाठी जो खर्च आहे तो सर्व खर्च आता ह्या सारंग आणि ऐश्वर्या या दोघांनी केलेला असतो। यांच्या कंपनीच्या म्हणजे ज्या सुमित्रा एंटरप्राइज कंपनीचा हा सर्व खर्च असतो आणि आता मात्र ह्या लेडीज आहे तर त्यांना अगोदर एक असा गेम दिला जातो, जे 2 गेम आहे तर ते लेडीज फर्स्ट असतात म्हणून पहिलं प्राधान्य लेडीजला दिले जाते। म्हणून आता त्यांना अगदी जे पदार्थ बनवायला लावलेला असतो तर तो असतो मेथीचे पराठे आणि हा पदार्थ त्यांना बनवायचा असतो आणि पहिलीच कॉम्पिटिशन कुकिंगची आली असं म्हटल्यानंतर सारंगला आता एक खूप मोठा धक्का बसतो, कारण सारंगला माहिती असतं की आतापर्यंत ऐश्वर्याने साधा चहासुद्धा केलेला नाही। मग आता ह्या ऐश्वर्याला इतकं मोठं मेथीचे पराठे कसे बनवता येईल आणि ते मेथीचे पराठे कसे असतात हे सुद्धा ऐश्वर्याला माहिती नसेल, म्हणून तो आता पहिल्याच गेममध्ये आपण ही स्पर्धा हरू शकतो असं याचं आता सारंगला खूप असं टेन्शन येतं। परंतु आता जानकी म्हणत असते की ऋषिकेश अहो यांनी तर अगोदर पहिल्यांदा अशी सोची स्पर्धा का सुरू केली असेल। ऋषिकेश म्हणत असते की जानकी अगं हा तर तुझ्या बाह्य हात का खेळ आहे आणि नक्की तू ह्या स्पर्धेमध्ये जिंकू शकशील। त्यामुळे जानकी अगं तू तर कुकिंगमध्ये अगदी परफेक्ट आहेत, अगदी 1 नंबर। त्यामुळे जो काही पदार्थ येईल अगदी सहजरित्या तू तो पदार्थ बनवू शकते। एक अन्नपूर्णाची देवीच तू आहे असं म्हटल्यानंतर तुला कसलं टेन्शन आलं। जानकी म्हणत असते की ऋषिकेश अहो टेन्शन कसलं त्यात, कारण आता मी जे काही पदार्थ बनवेल तो पदार्थ नक्की यांना आवडला पाहिजे। परंतु आता मात्र पदार्थ बनवायचं म्हणून जानकीसुद्धा अगदी खुशून अवंतिकाला मिठी मारते। अवंतिका तर खूप छानच असते। अवंतिकाला असं माहिती असतं की आता नेमकं कोणता पदार्थ बनवला येईल आणि अवंतिकाच्या असं तिचं एक चॅलेंज असतं, कधीही हारायचं नाही। अवंतिका कधीही हार मानत नाही, म्हणून आता तीसुद्धा अगदी परफेक्ट हा पदार्थ बनवण्याचं ठरवते। म्हणून आता सौमित्राचा तिला अगदी भक्कम आधार असतो आणि जानकीला ऋषिकेशचा। तेव्हा बाकी जे कपल्स आहे तर ते सर्वजण आपापल्या जे काही सो आहे तर त्यांना अगदी बेस्ट ऑफ लक करत असतात। परंतु यात मात्र सारंगला खूप असं टेन्शन आलेलं असतं, कारण ऐश्वर्याला काहीच येत नाही। मग ऐश्वर्या नक्की आता मागे राहतील आणि पहिल्याच या आपण गेममध्ये हरतो की काय याचं सारंगला आता टेन्शन येतं। तेव्हा मात्र आता ऐश्वर्याला एका पदार्थापासून किती पदार्थ बनवता येतात याबद्दल माहिती नसतं। यात मात्र जानकी आपली परफेक्ट असते। मेथीपासून ती अनेक असे पदार्थ तयार करते, म्हणजे एक मेथीची भाजी, मेथीचे पराठे वगैरे सर्व काही आता आपली जानकी तयार करणार असते। तेव्हा ऐश्वर्याचं लक्ष हे करता करता मात्र पूर्णपणे जानकीवर असतं, कारण आता तिने जो काही तिचा टेबल आहे तो अगदी तोडून ठेवलेला आहे आणि तो टेबल अजून का असा खाली पडला नाही याची ऐश्वर्या मात्र आता वाट बघत असते। आणि तेवढ्यात मात्र आता जानकीचा जो काही टेबल आहे तर तो असा डगमगायला लागतो। तेव्हा जानकीला टेन्शन येतं की नक्की टेबलला काय झालं असेल, म्हणून आता जानकी ही ऋषिकेशला आवाज देते की ऋषिकेश अहो माझा टेबल असा का डगमगतो। तेव्हा आता ऋषिकेशसुद्धा म्हणतो की जानकीचा टेबल असा का होत असेल, नक्की टेबलला काय झालं असेल, म्हणून आता ऋषिकेशला जानकीची काळजी लागते। तेव्हा आता जानकी म्हणत असते की नक्की काहीतरी येथे गेम खेळला गेलेला आहे आणि यात मात्र नक्की ऐश्वर्याचा हात असेल, कारण जेव्हा आता ऐश्वर्याच्या हातामध्ये हात देऊन अगदी एकमेकींना बेस्ट ऑफ लक जेव्हा त्या दोघींनी केलं होतं आणि त्या दोघींच्या वेळेस हातात हात देताना मात्र जानकीचं लक्ष ऐश्वर्याच्या बोटाकडे गेलेलं असतं आणि तेव्हाच आता आपल्या हुशार जानकीच्या लक्षात आलेलं असतं की नक्की ऐश्वर्याने काहीतरी घोळ घालून ठेवलेला आहे, कारण कारस्थान करण्यामध्ये ऐश्वर्या काही कमी नाही, अगदी एकच नंबर तिचा कारस्थान करण्यामध्ये आहे हे जानकी मात्र आता ओळखते।
तर आता जानकी ऋषिकेशला म्हणत असते की तर ऋषिकेश आता जानकीला अगदी खुणावतो की जानकी अगं तुझा टेबल डगमगतोय. तेव्हा जानकी आता ते कापड आहे तर त्या कापडाकडे जानकीचं लक्ष जातं आणि जानकी आता ते कापडाला ते रक्ताचे डाग लागलेले आहे हे ओळखते आणि आता मात्र जो टेबल कापला गेलेला आहे हे जानकीच्या लक्षात येतं. म्हणून जानकी आता एक जी काही तेथे दोरी पडलेली असते ती दोरी घेते आणि त्या टेबलचे दोन्ही पाय अगदी एकत्र करून बांधते. म्हणजे आता एका पायाने तिने टेबल असा धरलेला असतो आणि ते दोन्ही जे तुटलेले भाग आहे तर एकत्र बांधलेले असतात. म्हणून जानकी आता यातून मार्ग काढते. परंतु ऐश्वर्याचं सर्व काही लक्ष आता जानकीवर लागलेलं असतं आणि जानकीवर आता लक्ष लागलेले असताना मात्र ऐश्वर्याचं जे काही तिथे कांदा आहे तो चिरलेला कांदा मात्र सर्व काही अगदी जळून खाक होतो. तेव्हा आता सर्वत्र असा धूर होतो. तेव्हा आता ऐश्वर्याच्या ठिकाणावर डोकं येतं. ऐश्वर्या विचारत करत बसलेली असते की जानकीच्या टेबलचा पायसुद्धा मी चिरला, परंतु तरीसुद्धा मात्र जानकीने हार मानली नाही आणि तरीसुद्धा अगदी जे काही करते तर ते कुकिंगचं जे काम आहे ते अगदी परफेक्ट कसं करत असेल. म्हणून आता ऐश्वर्याला आणखीन टेन्शन येतं. कारण आता नक्की या गेममध्ये जानकी जिंकते की काय याची तिला भीती वाटत असते. कारण पदार्थ बनवण्यामध्ये जानकी किती एक्सपर्ट आहे हे ऐश्वर्याला माहिती असतं. म्हणून जानकीने आता खूप छान असा आपला पदार्थ तयार करायला घेतलेला असतो. तर जानकीने आता खूप काही असे 5 पदार्थ मेथीपासून बनवलेले असतात आणि ऐश्वर्या मात्र आता तिचा जो कांदा आहे तो जळून खाक झालेला असतो आणि मात्र तिला खूप असं टेन्शन येतं. म्हणून आता तिला अगोदर कळलेलं असतं की उद्याचा गेम काय असणार आहे. त्या अगोदरच मात्र त्या रात्री तिने एक डब्यामध्ये मेथीचे काहीतरी पदार्थ ते बनवून आणून ठेवलेला असतो आणि ऐनवेळेस मात्र ती आता तोच पदार्थ पुढे करते. परंतु आता जे अंशुमन असतात तर ते लगेच अनाऊन्स करून सांगतात की आपल्या ज्या काही आहे तर त्यांनी खूप छान असे मेथीपासून अनेक पदार्थ तयार केले आणि सर्वात सुंदर पदार्थ म्हणजे आता एक पदार्थ आहे आणि तो म्हणजे जानकी ऋषिकेश रणदिवे यांनी इतके छान असे मेथीचे पदार्थ बनवलेत. परंतु आता मात्र जानकीने इतके पदार्थ बनवले तर ते ऐश्वर्याने एक पदार्थ जो आणून ठेवलेला असतो तर त्या पदार्थाचा काही उपयोग आता जानकीसमोर होत नाही. तेव्हा आता ऐश्वर्याचा पुन्हा असा जळफळाट होतो. त्यानंतर मात्र आता इकडे आता लेडीजची स्पर्धा तर झालेली असते. म्हणून आता जे जेंट्स आहे तर त्यांची स्पर्धाही होणार असते आणि ती स्पर्धा असते रस्सी खेचण्याची. रस्सी एकमेकांना खेचण्यामध्ये ही स्पर्धा सुरू होणार असते आणि त्यात आता सारंग आणि ऋषिकेश हे दोघेही अगदी एकमेकांच्या विरोधी असतात. तेव्हा आता जानकी ही ऋषिकेशला बेस्ट ऑफ लक करते आणि ऋषिकेशला म्हणत असते की हे बघा ऋषिकेश, यामध्ये कोणतंही असं मनामध्ये क्रूर भावना ठेवायची नाही. सारंग भाऊजीसुद्धा तुमचे भाऊ आहेत, त्यामुळे खेळताना जरा जपून खेळा. तेव्हा आता ऋषिकेश म्हणत असतो की बरं जानकी म्हणते की ऋषिकेश, आत्ता जी काही स्पर्धा झाली तर त्यामध्ये नक्की आपणच जिंकू शकतो ही मला पूर्ण खात्री आहे. ऋषिकेश म्हणत असतं की हो जानकी, कारण तू तर तितकी सुगरण आहेस, तू इतके छान पदार्थ बनवशील हे मला माहिती होतं आणि तुझ्या पुढे मात्र कोणीही आता नाही टिकू शकणार. तेव्हा आता जानकीला खूप असा आनंद होतो. त्यानंतर मात्र आता इकडे रस्सी खेचण्याची जी स्पर्धा सुरू झालेली असते तर सारंग अगदी रागाने ऋषिकेशकडे पाहत असतो आणि आता कायम एकत्र खेळणारे ऋषिकेश आणि सारंग मात्र आज एकमेकांच्या प्रतिस्पर्धी असतात आणि एकमेकांच्या विरोधात अगदी रागाने ते एकमेकांकडे पाहत असतात. तेव्हा आता ऐश्वर्या जोरात सारंगला चेरअप करत असते आणि सर्व गाव हे मुळशी गाव आपल्या ऋषिकेश दादाच्या याने चेरअप करत असतं. तेव्हा आता सारंग आणि ऋषिकेश एकमेकांच्या समोर येतात आणि रस्सी खेळण्याच्या स्पर्धेला सुरुवात होते. जोरात आता एक जोर लावून ऋषिकेशने दोरी खेचलेली असते. सारंगला मात्र आता हे काही जमत नाही, कारण आता ऋषिकेश या सर्वांमध्ये अगदी पटाईत असतो. कुस्ती तर अगदी एका ताकदीत त्याने जिंकलेली असते आणि तशीच आता तो दोर खेचतो. तेव्हा आता सारंग हा तोंडावर आपटणार तोच ऋषिकेश त्याला तोंडावर म्हणजे पडण्यापासून वाचवतो, कारण त्याने आता जी काही रस्सीची दोर आहे तर ती अगदी आपल्याकडे खेचलेली असते आणि सारंगला अलगद आपल्या पायाशी ओढून आणलेलं असतं.
जानकी सुद्धा अगदी धावत येते आणि सारंग भाऊजी तुम्हाला लागलं तर नाही ना असं प्रेमाने विचारते. परंतु ऋषिकेश म्हणत असतो की जानकी अगं ज्या लोकांना नात्याची काय किंमत असते हे समजत नाही तर त्या लोकांना विचारपूस करून काय उपयोग. अशा लोकांना तर वेळीच असा धडा शिकवायला हवा. म्हणून आता ऋषिकेश पूर्णपणे सारंगला रागाने अगदी त्याचा अपमान करत असतो. तेव्हा सारंगला तर रागच असतो. सारंग आता जानकी बहिणीशी बोलायला तयार नसतो कारण जानकी आता धावत आलेली असते तरी सुद्धा सारंगला त्याचं काही नसतं. आणि ऐश्वर्या मात्र आता रागाने जानकी आणि ऋषिकेश या दोघांकडे पाहत असते. परंतु आता सारंगला मात्र हे कळून चुकलेलं असतं की ऋषिकेश दादा कितीही तोंडावर आपला रागराग करत असेल परंतु जर त्याने जोरात ही रस्सी ओढली असते तर मात्र आपण तोंडावर आपटला असतो. परंतु ऋषिकेश दादाने मात्र तसे केले नाही. आपण मात्र खाली पडलो परंतु ऋषिकेश दादाने आपल्याला लागून दिले नाही. अगदी त्याने पडता पडता वाचवलं. आणि त्या दिवशी सुद्धा अगदी पतंग उडवताना जेव्हा मी खड्ड्यात पडणार होतो तेव्हा ऋषिकेश दादानेच मला येऊन वाचवलं. म्हणजे नक्की आपल्याकडून एक खूप मोठी अशी चूक होत आहे आणि ते चूक आपण ऐश्वर्याचं ऐकून करत आहोत हे आता सारंग विचार करायला सुरुवात करतो. त्याचं आता ह्या स्पर्धेमध्ये काही मन लागायला तयार नसतं. तेव्हा लगेच ऐश्वर्या धावत येते. ऐश्वर्या म्हणत असते की सारंग अहो इतक्या लवकर तुम्ही हारलात. तेव्हा आता ऐश्वर्या थोडीशी सुद्धा विचारपूस आता सारंगची करत नाही. सारंगला किती लागलं काय लागलं याबद्दल ती काही न विचारता सारंग अहो तुम्ही खाली पडलातच कसे असे आता ती रुबाब करायला सुरुवात करते. ऐश्वर्याचं हे बोलणं ऐकून सारंगला आता वाईट वाटतं. सारंग म्हणत असतं की आपल्याला किती लागलं याची काळजी करण्या वाचून मात्र ऐश्वर्या लगेच वाटेल तसे आरोप आपल्यावर करायला सुरुवात झाली. म्हणजे ऐश्वर्याचं आपल्यावर किती प्रेम आहे आणि आपल्याबरोबर नक्की ते खोटं नाटक करतात. आणि आपण ज्या ऋषिकेश आणि जानकी बहिणीशी इतकं क्रूर वागतो तर ती जानकी बहिणी आणि ऋषिकेश दादा आज आपल्यासाठी धावून आलेत आणि त्याने मला वाचवलं. परंतु ऐश्वर्याने मात्र आपली साधी विचारपूस सुद्धा केली नाही. याचं आता सारंगला खूप असं वाईट वाटतं. म्हणून आता पुढचे गेम जे काही खेळायचे असतात तर ते सारंग अगदी नाराज होऊन हे गेम खेळायला तयार असतो. तेव्हा त्यानंतर आता जे काही टेबल आहे तर जानकीला संशय आलेला असतो. जानकी सारखा सारखा तोच विचार करत असते की नक्की टेबलला रक्त लागले कसे आणि माझ्याच टेबलचा पाय कसा कापला गेला. म्हणून आता मात्र जानकीने अगदी कसून हे सर्व काही सत्य शोधण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्याबद्दल आता ती ऋषिकेशला सुद्धा सांगते आणि सर्व जे काही मीडिया स्टाफ आहे तर त्या सर्वांसमोर ती आता आपला टेबल तुटलेला आहे दाखवते. तरीसुद्धा त्यांनी त्या तुटलेल्या टेबलवर अगदी मेथीचे हे पराठे बनवले याचे कौशल्य मात्र आता जानकीचे सर्वजण कौतुक करतात. आणि आता जानकीने ठरवलेलं असतं की हा टेबल कापला कसा गेला ते तर आता शोधलं गेलंच पाहिजे. म्हणून जानकी म्हणत असते की काही झालं तरी माझा टेबल कापला कसा गेला त्याचा पाय कसा तुटला गेला हे मात्र आता शोधायला हवं. कारण टेबलचा पाय जरी तुटला गेलेला असता तरीसुद्धा मात्र येथे जे काही त्या कापडाला रक्ताचे डाग आहे तर ते डाग नक्की कोणाचे आहे. नक्की कोणीतरी कारस्थान केलेले असावे हे जानकीच्या लक्षात येते. आणि जानकी मात्र आता ते सर्वांसमोर आणण्याचा एक छान असा प्लॅन करते. कारण येथे नक्की कोणीतरी आलेलं आहे आणि हे कारस्थान दुसरं तिसरं कोणी नसून ते मात्र ऐश्वर्याने केलेलं कारस्थान आहे हे जानकी आता सर्वांना सांगणार असते. आणि त्याचा एक पुरावा म्हणून ती सर्वांसमोर हजर करणार असते. कारण जे काही CCTV फुटेज आहे तर त्या CCTV फुटेजमध्ये रात्री येथे आले कोण आणि येथे हे कारस्थान केले कोणी हे सर्व काही आता मोबाईलमध्ये सर्वत्र जानकीने सर्वांसमोर दाखवलेले असतात. आणि वॉचमन काकासुद्धा आता वॉचमन काकांना बोलवण्यात येतं. वॉचमन काकासुद्धा आता सांगायला सुरुवात करतात की हो जेव्हा येथे रात्री कशाचा तरी आवाज येत होता तेव्हा मी अनेक वेळा तेथे शोधण्याचा प्रयत्न केला परंतु नक्की तेथे कोणीही नव्हतं. परंतु आवाज मात्र बऱ्याच वेळेस आला होता. कापण्याचा आवाजसुद्धा आला होता आणि काहीतरी असा वाजल्याचा सुद्धा आवाज आला होता. तेव्हा आता CCTV फुटेजमध्ये पाहिल्यानंतर सर्व सत्याचा उलगडा होतो. आणि शेवटी ऐश्वर्या आणि सारंग या ऐश्वर्याच्या घोड चुकीमुळं शेवटी या स्पर्धेतून अगदी बरखास्त होतात. म्हणजे आता केवळ ऐश्वर्याने आपल्या म्हणजे पायावर कुऱ्हाड मारून घेऊन शेवटी जानकीला हरण्याचा प्रयत्न तिने अगदी म्हणजे खोटं वागून करण्याचा प्रयत्न केलेला असतो.
आणि आता मात्र शेवटी देवकृपेने आपली जानकी आणि ऋषिकेश अगदी सत्यवादी वागून जिंकलेले असतात आणि 25 लाखाचं पारितोषिक शेवटी आपल्या जानकी आणि ऋषिकेश यांना मिळतं. आणि जे काही मुळशी त्यांचा अगदी होणारा जो काही सत्कार आहे, मुळशी गावातील लोक अगदी आनंदाने त्यांचं स्वागत करतात. ऐश्वर्याने प्रत्येक गेममध्ये अगदी जानकीला कितीही कारस्थान केले असले तरी आपली हुशार जानकी मात्र ऐश्वर्याच्या नाकावर टिचून ही काही पडदा आहे तर ती जिंकून दाखवते. आणि आपल्या जानकी एंटरप्राइज कंपनीचं अगदी हे मीडियावाले अगदी जानकीला आणि ऋषिकेशला अगदी मोलाची साथ देतात. तेव्हा मात्र आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.